आणि यावेळेला एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा आज वर्ध्यात होते। खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातली पहिली सभा घेणार आहेत आणि ही सभा वर्ध्यात पार पडणार आहे। भाजपचा प्रचाराचा नारळ हा वर्ध्यात फुटणे आणि खास पंतप्रधान ही जाहीर सभा घेणार आहेत। त्यामुळे आज पंतप्रधान महाराष्ट्राला काय संबोधणार आहेत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली ही पहिली सभा आहे। वर्ध्यामध्ये ही सभा आज पार पडतीये। तर याविषयी अधिक जाणून घ्यायचं आपल्याला। गजानन उमाटे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वर्ध्यातून। गजानन, काय सांगाल, पहिली सभा पंतप्रधान मोदी आज घेतात, वर्ध्यात आहे, एकूणच तिकडे काय परिस्थिती आणि एकूण कसं सगळं तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच महाराष्ट्रातली पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यामध्ये होत आहे। आपण बघू शकतो तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आणि जवळपास 11:30 वाजता ही सभा होईल असं आयोजकांकडून सांगितलं जात आहे। महत्त्वाचं आहे कारण की 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशातील प्रचाराची सुरुवात जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातून केली होती। बापूकुटीत तेव्हा गेले होते। आज मात्र ते सेवाग्रामच्या बापूकुटी इथे जाणार नाही, परंतु प्रचाराची सुरुवात वर्ध्यावरून करणार आहे आणि महाराष्ट्रातील प्रचाराचं श्री गणेश हा आहे असं म्हणायला हरकत नाही। रामदास तडस यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे। त्यासोबतच चंद्रपूरचे जे उमेदवार आहे युतीचे हंसराज अहिर त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा ही सभा होत आहे। अत्यंत महत्त्वाचं याचं आहे की विदर्भात 10 लोकसभेच्या जागा आहेत। या 10 लोकसभेच्या जागा ही युतीच्या उमेदवारांनी 2014ला जिंकल्या होत्या। यावेळेसही जास्तीत जास्त जागा विदर्भातून कशा मिळेल हा युतीचा भाजपचा प्रयत्न आहे, कारण की मुख्यमंत्र्यांचा गड आहे, भाजपचा गड आहे असं म्हटलं जातं विदर्भाला। आणि त्यामुळेच प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातून करताय। रामदास तडस यांची ही प्रचार सभा आहे। एकूणच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही बघू शकतो सगळी खुल्या मैदानात प्रचार आहे, कुठलंही वरचं कव्हर नाही, त्यामुळे उन्हात लोक किती येतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे पहिली सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली, त्यामुळे ते यावेळेस काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। विजय संकल्प सभा असं या सभेला नाव दिलेलं आहे। या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यासह दिग्गज नेते उपस्थित असणार आहे, युतीचे नेते उपस्थित असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या निवडणुकीतही भाजपनं महाराष्ट्रावर जसं लक्ष केंद्रित केलं तसं विदर्भावर जास्त भर होता, कारण की विदर्भात भरभरून यश मिळालं होतं। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 जागा युतीने जिंकल्या होत्या आणि त्यानंतर झालेली विधानसभा आहे 62 पैकी 44 जागा एकट्या भाजपने जिंकल्या होत्या। त्यामुळे हा गड कसा आपल्याकडे राहील हाच प्रयत्न आहे भाजपचा। त्यामुळे सगळ्यात हुकमी एक्का जो आहे, सगळ्यात स्टार प्रचारक भाजपमधले, त्यांनी वर्ध्यातून सुरुवात करावी हे वेगळे संकेत आहे। आणि आज ती सुरुवात होतीये। 11 तारखेला 7 लोकसभा जागांवर मतदान आहे, त्यातल्या विदर्भातल्या सगळ्या जागांपैकी 7 जागा आहे आणि त्यासाठी ही पहिली प्रचार सभा आहे। सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, काय। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज सेवाग्राम इथे जाणार नाही, ते बापूकुटीला नरेंद्र मोदी आज पंतप्रधान देशाला महाराष्ट्राला काय संबोधित करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।